नमस्कार माझ्या सर्व सुवासिन मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमा 2026च्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक स्त्रीचे सौभाग्य अखंड काळ चिरकाळ टिकू दे आणि प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे, हीच मी आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या आपल्या खास व्हिडिओला सुरुवात करते. माझ्या मैत्रिणींनो, वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, वडाचे झाड नसेल तर काय करावे, पूजा करताना नेमक्या कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना कुठले मंत्र म्हणावे, स्तोत्र, आचमन या सगळ्या संदर्भातील माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावावरून, कुठल्या तालुक्यातून बघत आहात किंवा कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर माझ्या मैत्रिणींनो, आपल्याला माहीतच आहे की सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तिभावाने संतुष्ट केले होते आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. ज्या वटवृक्षाखाली तो पुन्हा जीवित झाला तेच वडाचे झाड. त्यावेळेला सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली होती. या प्रसंगाची आठवण म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. पूजा करताना लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. मैत्रिणींनो, या निमित्ताने आपण सगळ्या महिला एकत्र येतो आणि छानपैकी सगळ्याच जणी एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करत असतो. सर्वप्रथम आपल्याला पूजेला जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगते. सर्वात पहिल्यांदा सुपारी घ्यावी, विड्याचं पान घ्यावे, त्यानंतर फुलं आणि त्याचबरोबर ओटीचं सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला ओटीच्या बघा मंडळी, सुवासिनी महिलांचं जे सामान भेटतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल, कुठल्याही दुकानात मिळून जाईल. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी भरपूर लोक बाहेर पण बसतात सुवासिनी महिलांचं सामान घेऊन, तर तिथे पण तुम्हाला भेटून जाईल. आणि त्यानंतर बघा, खारीक, खोबरं, हळकुंड आणि 2 बांगड्या हे सुवासिनी महिलांचं सामान असतं. त्याचबरोबर 2 वस्त्रसुद्धा लागतात, एक लाल कलरचा आणि दुसऱ्या हिरव्या कलरचा. आता मंडळी, इथे आपल्याला तांदूळसुद्धा घ्यायचा आहे, ते पण अखंड तांदूळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर अक्षता, ज्याला आपण बघा हळदी कुंकू लावून लाल पिवळे केलेले असते, ते अक्षता देखील आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर सुतगुंडी, म्हणजेच आपल्याला जो आपण वडाच्या झाडाला धागा गुंडळतो ते सुतगुंडी घ्यायची आहे. कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक दिवा देखील घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्ती घ्यावी, दूध घ्यावे, पाणी देखील घ्यायचं आहे. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बघा, आपल्याला गहू घ्यायचं अजिबात विसरायचं नाही, कारण सावित्रीची ओटी आणि ज्या 5 सुवासिनी महिला असतात तर त्यांची ओटी आपल्याला गव्हानेच भरायची असते. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला इथे आंबे लागणार आहे. जर तुमच्याकडे असेल तर ठीक आणि नसेल तर फक्त तुम्ही ब्लाऊज पीस पण सावित्रीची ओटी भरू शकता, काहीही हरकत नाही. काही ठिकाणी फक्त गव्हाने आणि आंब्याने सावित्रीची ओटी भरतात, तर काही ठिकाणी संपूर्ण शृंगार देऊन सावित्रीची ओटी भरली जाते. प्रत्येक गावाकडे, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी अशी पद्धत असते. तर माझ्या मैत्रिणींनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम तुम्ही जर पूजा ही घरात करणार असाल तर तुमच्याकडे छोटं वडाचं झाड असेल घरामध्ये तर तुम्ही घरातच पूजा केली तरी सुद्धा चालेल. पण अगदी ज्यांच्याकडे वडाचं झाड नाहीये, जे थोडं महाराष्ट्राच्या बाहेर राहतात किंवा अगदी भारताच्या बाहेर राहतात, तर तुम्हाला वडाच्या झाडाचे चित्र जरी मिळालं तरी सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे. आपण किती श्रद्धेने देवाची उपासना करतो ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण काही शहरांमध्ये किंवा अगदी तुम्ही भारताच्या बाहेर राहत असाल तर तुम्हाला वडाचं चित्र जरी तुम्ही गुगलवर डाउनलोड केलं तरी सुद्धा चालेल, त्याची प्रिंट काढली आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता बघा मंडळी, सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की दिवा लावून घ्यायचा असतो. आपण कुठल्याही देवाची उपासना करतो, कुठेही शुभ कार्य करत असतो तर सुरुवातीला दिवा लावायचा असतो, तर तेच करून घ्यायचं आहे तुम्हाला. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे. आता ही पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडाखाली ही पूजा करायची असते, तर मग अर्थातच आपल्याला बाहेर जाऊनही पूजा करायची असते. तर जाताना सगळं सामान वगैरे तुम्ही घेऊन जा. तर तिथे बघा, सुरुवातीला थोडीशी हवा असेल, नंतर दिवा व्यवस्थित पेटवून द्यावा. पेटवून झाल्यानंतर दिव्याला प्रार्थना करायची आहे की हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्याला आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं आहे, मूर्ती असेल तर मूर्ती, नाही तर सुपारी घ्यावी. सर्वप्रथम सुपारीला आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणून दुधाने आणि सुरुवातीला पाण्याने, नंतर दुधाने आणि परत पाण्याने असा आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, म्हणजे सुपारीवर अभिषेक करायचा आहे.
ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे, जप करायचा आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, हे करून झाल्यावरती गणपती बाप्पांची सुपारी जी आहे तर ती तुम्ही एका विड्याच्या पानावर ठेवावी. त्याच्या आधी अक्षता ठेवाव्यात, त्याला हळदी कुंकू लावावं आणि त्याचबरोबर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. सुपारी ठेवल्यावरती त्याच्यावरती परत हळदी कुंकू अक्षता अर्पण करावेत. धूप दीप ओवाळावा आणि गूळ खोबऱ्यांचा नैवेद्य नक्कीच दाखवावा. तर मैत्रिणींनो, लक्ष देऊन ऐका. वटसावित्रीची पूजा आपण जेव्हा करत असतो, वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडाला सुरुवातीला जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण केल्यावरती तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे. दूध अर्पण करून झाल्यावर परत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. हे सगळं करत असताना मनोभावे वडाला प्रार्थना देखील करायची आहे. आता बघा, आपल्याला माहीत आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य सुद्धा हे वटवृक्षाखालीच होते. कारण स्वामी महाराजही नेहमी म्हणायचे की वड मूळ म्हणजेच काय, या विश्वाचे मूळ महाराजच आहेत. वड हे अतिशय बहुउपयोगी वनस्पती सुद्धा आहे. आपण गुढीपाडव्याला बघा वडाची मुळी दारावरती बांधत असतो. तसेच त्या मुळीपासून केसांसाठी तेल सुद्धा तयार केलं जातं. आता याच नैसर्गिकरित्या खूप जास्त फायदाही आपल्याला होतो. माझ्या मैत्रिणींनो, सर्वप्रथम बघा तुम्हाला सांगितलं की थोडंसं पाणी, दूध आणि परत पाणी अर्पण केलं जातं. त्यानंतर हळदी कुंकू अक्षता अर्पण करावी. कापसाचे जे काही वस्त्र आहेत ते तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर बघा वटसावित्रीची ओटी तुम्हाला भरायची आहे. ओटी भरण्यासाठी तुमच्याकडे जे सामान आहे, शृंगाराचं सामान असेल तर ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. सावित्रीची ओटी भरायची असते आणि सावित्रीची ओटी ही गव्हाने भरायची असते. आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा तांदळाने भरत असतो, पण सावित्रीची ओटी ही तुम्हाला गव्हाने भरायची असते. तर आणि ही ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊनच भरायची आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मंडळी. आणि बघा, ही सगळी पूजा झाल्यानंतर नक्कीच आपल्याला कथासुद्धा वाचायची आहे. वाचता येत नसेल तर तुम्हाला, तिथं कोणी वाचत असेल तर त्यांची कथा तुम्हाला नक्कीच ऐकायची आहे. तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आवर्जून तुम्हाला ही कथासुद्धा वाचावी आणि संध्याकाळी सुवासिनी महिलांसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन देखील तुम्हाला करायचं आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचन केलं तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. पूजा करून झाल्यानंतर तुम्ही घरी जरी वाचन केलं ना तरी सुद्धा चालणार आहे. आता मंत्र कोणता म्हणायचा हे सर्वात महत्त्वाचं आहे. बघा मैत्रिणींनो, नीट लक्ष देऊन ऐका. सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्यनामम पाहिम दुःख संसार सागरात आवियोगी यथा देव सावित्री सहित सत्से अवियोग योग तथास्कम. हे करून झाल्यावर आपल्याला मैत्रिणींनो, हे मंत्र बोलून झाल्यानंतर आपल्याला 5 सुवासिनी महिलांचे आंबे आणि गव्हाने ओटी भरायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी तब्बल 21 वर्ष अक्कलकोटमध्ये वास केला. याच वटवृक्षाच्या सानिध्यात बघा लक्षाधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शन सुद्धा केले. आपल्या शिष्य मंडळी समवेत या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबार होता. या वटवृक्षाची श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते. म्हणूनच या वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही आता बघा इथे सगळी पूजा करून झाल्यानंतर तुमच्याकडे नैवेद्य देण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत तुम्ही पाळावी. जसं तुम्हाला सांगितलं की आपण पुरणाचा नैवेद्य करू शकतात किंवा फक्त साखरेचा नैवेद्य दाखवलं तरी सुद्धा चालेल किंवा शिऱ्याचा नैवेद्य, जे काही खीरपुरी वगैरे जे तुमच्याकडे पद्धत आहे ना तर ती तुम्हाला नैवेद्यासाठी वापरायची आहे. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. वटवृक्षाची पूजा करून झाल्यावर आपल्याला जो वडाला बांधायचा धागा असतो, ज्याला सूत म्हणतात, हे घेऊन प्रदक्षिणा मारायच्या असतात. काही ठिकाणी काही महिला 7 प्रदक्षिणा घालतात, तर काही महिला 3 घालतात, तर काही महिला 21, तर काही जण 108 घालतात. तुमच्याकडे श्रद्धेने किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला वटवृक्षाला प्रदक्षिणा नक्की घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना त्या बघा वटवृक्षाला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे आणि मलाही अखंड सौभाग्यवती मिळू दे. मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने आपल्याला माहीत आहे की बघा वडाच्या झाडाखालीच आपले महाराजांनी वास्तव्य केले आहे आणि आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचे वास्तव्य आहे. या चरणांमध्ये महाराजांचे वास्तव्य आहे. तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्यवती प्राप्ती मिळून दे अशीच प्रार्थना करावी.
जेव्हा आपल्या प्रदक्षिणा मारून होतात, आता काही वेळा असं होतं की दोरा छोटा असतो आणि मग आपल्याला 3 वेळा किंवा 4 प्रदक्षिणा होतात आणि काही वेळा आपल्याला दोरा खूप मोठा असतो. तर लक्षात घ्या, तुमच्या जेव्हा 7 प्रदक्षिणा करून होतात किंवा अगदी 3 होतात किंवा 7 होतात, तर बघा आपल्याला तो दोरा जो आहे तर तो सुतगुंडी आहे ना, तर ती तशीच तिथे आपल्याला ठेवायची आहे. कट करायची नाही, तोडायची नाही. म्हणून सुतगुंडी घेऊन जाताना व्यवस्थित मोठी घेऊन जावी, जेणेकरून ती आपण प्रदक्षिणा व्यवस्थित मारतो ती तुटणार नाही किंवा ती खंडित होणार नाही. या पद्धतीने ही सुतगुंडी पूजा करून झाल्यावर जसं तुम्हाला सांगितलं की 5 सुवासिनी महिलांची ओटी भरायची असते. तुमच्याकडे जी काही पद्धत आहे सुवासिनी महिलांची ओटी भरण्याची ती तुम्ही करू शकता. ते किंवा मंडळी काही ठिकाणी फक्त सुवासिनी महिलांची ओटी भरली जाते. तुमच्याकडे जी पद्धत असेल ना, तर ती तुम्ही नक्कीच करावी. आता पूजा करून झाल्यावर जो काही आपली सुपारी आपण ठेवलेली आहे गणपती बाप्पांची, तिथं ती तुम्ही ठेवावी, ती घरी आणायची नाही. त्यानंतर जेव्हा बघा 5 सुवासिनी महिलांची ओटी भरत असतो, तर तेव्हा आपल्याला आंबे आणि गहू याचा वापर नक्कीच करायचा आहे. आंबे आणि गव्हानेच ओटी भरायची आहे. आता आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बाहेर जातो, तेव्हा तिथे महिला जमतात. मग आपणही त्यांची ओटी भरावी आणि त्यांनीही आपली ओटी भरावी. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपली ओटी भरताना तेव्हा त्यांची ओटी रिकामी जाता कामा नये. म्हणूनच आपल्याला ओटीतले थोडेसे गहू आवर्जून त्यांच्या ओटीमध्ये टाकायचे आहे. या पद्धतीने आपल्याला वटवृक्षाची पूजा देखील करायची आहे आणि सुवासिनी महिलांची ओटीसुद्धा भरायची आहे. नैवेद्याचा आणि उपवासाचा म्हणाल तर काही ठिकाणी उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो, तर काही ठिकाणी याच दिवशी सोडला जातो. तुमच्याकडे जी पद्धती आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही ते करू शकता. तर माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो, माझ्या सुवासिनी बहिणींनो, मैत्रिणींनो, अशी ही 2026ची आपली वटपौर्णिमा पूजा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात. तसेच व्हिडिओला एक लाईक करा आणि वटपौर्णिमेबद्दल अगदी माहितीपूर्वक व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहे, ते पण तुम्ही चेकआउट करा, जेणेकरून कोणाकडूनही पूजेत चूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद माझ्या लाडक्या बहिणींनो.